लोकसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, पण या संदर्भात पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय। नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान रत्नागिरीच्या जागेवर भाजपचा दावा आहे, मात्र मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसून याबाबत निवडणुकीच्या आधी बोलणं योग्य नाही आणि मी त्यांचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही असंही राणे म्हटले। हे भाजपचाच हक्क आहे, दावा आहे, परवाना नाही। दादा उमेदवार असतील काय? नाही, ते मी आता हे वरिष्ठांचा अधिकार आहे, तो मी इथून घेऊ शकत नाही। पण कमळ निशाणीवरच उमेदवार असेल, कमळ निशाणीवरच उमेदवार असेल। दादा इच्छुक आहेत आता रत्नागिरी तुम्ही काय तो प्रश्न विचारणार? सिंधुदुर्ग जिल्ह्यात वगैरे मी कुठेही नाहीये। पण हा सगळा निर्णय निवडणुकीच्या अगोदर बोलणं उचित नाही। पक्षाचे प्रमुख जे लोक आहेत